नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सायदा हा कावेरीच्या घराच्या दरवाजात आलेला असतो आणि तेवढ्यात आता मंगला मावशी ही बाहेर येऊन आता सायदाला बघते. तर सायदा त्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणतो की मी नाही का, मला ओळखलं का, अक्षयसोबत आला होतो, मी अक्षयचा मित्र आहे. तर मंगला मावशी आता सायदाकडे बघू लागते आणि म्हणते की अरे बापरे, जावई बापूंना काही झालंय की नाही आणि सांगा ना कसे आहेत ते. तर सायदा म्हणतो की तुम्ही घाबरू नका, ते सगळं बस ठीक आहे, मी त्यांचा मित्र आहे. आणि आता पंकज काका मला भेटले होते. तर मंगला मावशी म्हणते की काय झालं, त्यांनी तुमच्याकडून पैसे वगैरे घेतले की काय. आणि रडतच आता मंगला मावशी म्हणते की अरे देवा, तुम्ही कशाला त्यांना पैसे दिले. तर आता सायदा म्हणतो की अहो तसं काहीच नाही आहे. आणि लगेच आता सायदा म्हणतो की तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, तसं काहीच नाही आहे, ते कुणाला तरी शोधायला गेले होते. तर मंगला मावशी म्हणते की तुम्ही सुद्धा बघितलं की काय तिथे. आणि लगेच आता सायदा म्हणतो की ते कुणाला तरी शोधायला गेले होते. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अहो ती माझी भाची आहे. ते ऐकून आता लगेच सायदाला मोठा धक्का बसतो आणि सायदा म्हणतो की म्हणजे रमा ही अक्षय मुकदमांची बायको आहे का. तर मंगला मावशी म्हणते हो. आणि इकडे आता व्हिडिओ पद्धतीने रमा ही आभ्याला ॲक्टिंग करायला सांगत असते आणि त्या व्हिडिओमध्ये आता रनिंगचा व्हिडिओ असल्यामुळे आता खूप जोरजोराने आता माही ही आभ्याला आता पळायला सांगते. आभ्या जागेवरच पळतो. तर आता माही म्हणते की और तेज. आणि लगेच असे करत असताना आभ्या खूप थकतो आणि आता खरंच आभ्याला मोठा पस्तावा आलेला असतो. आभ्या म्हणतो की मी आता कधीच मोबाईल बघणार नाही. तर आता लगेच माही म्हणते की बघितलं का, असा एक एक मिनटं करून आपण मोबाईल बघण्यासाठी किती वेळ वाया घालतो ते. आभ्या म्हणतो की हो हो, खरंच मला कळालं. आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बघितलं का, बाबा तर किती वेळ त्यांचा गार्डनमध्ये एकांटी बसून घालत असतात. तर आता माही म्हणते की खरं तर त्यांनी त्यांचा वेळ नातीसोबत घालवायला हवा, कुठेतरी पिकनिकला जायला हवं, मौज मजा मस्ती करायला हवी. आई म्हणते की सगळे वेडे आहेत, सगळेजण त्यांचा वेळ फालतू गोष्टीमध्ये घालवतात. तर तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की कळलं का. माही जे म्हणते की ते बरोबर बोलते. आणि त्यानंतर आता आई आजी ही खुर्चीवर बसते आणि म्हणते की चला आता कामाला लागा. तर माही म्हणते की चला आता कामाला लागा आणि माही आतमध्ये निघून जाते. इकडे आभ्यासुद्धा आई आजीला म्हणतो की मी सुद्धा जाऊ का. आणि आभ्या आता पायऱ्या चढून वर जाऊ लागतो. पुन्हा आता आभ्या मागे बघतो आणि आई आजीला खुणावू लागतो. आणि इकडे आई आजी त्या दोघांनाही बघते आणि लगेच आता आई आजी म्हणते की चूक कोणाची झाली आणि काम करतंय कोण. इकडे आता देविका ही खाली येते. तर आता नील हा शिट्टी वाजत तिथे बसलेला असतो. तेव्हा आता देविकाकडे बघत नील म्हणतो काय झालं. तर देविका म्हणते की त्या रमाने अजून काही खाल्लंच नाही आणि पुन्हा जर ते इन्शुरन्सवाले आले ना तर प्रॉब्लेम व्हायला नको. तर नील म्हणतो तू काहीच काळजी करू नको, अगं त्यांना काहीतरी सांगता येईल. आणि लगेच आता देविका काळजी करत म्हणते की जर तिला काही झालं तर. नील म्हणतो तू त्याची काहीच काळजी करू नको, आपली माही एकदम बिनधास्त आहे आणि ती कशी आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यानंतर आता नील हा देविकाचा हात आपल्या हातात घेतो आणि देविकासोबत डान्स करत म्हणतो की देविका तू कशाला टेन्शन घेतेस, 4 दिवस उपाशी राहिली ना, आपोआप जागेवरती येईल आणि मग खाईल भूक लागल्यानंतर, आपण एन्जॉय करू ना, तू कशाला टेन्शन घेतेस. तर देविका आता खुश होते. आणि हसतच आता नील हा देविकाकडे बघत तेथून निघून जातो. इकडे आता आई आजीने आता रमाचा कॉलेजचा फॉर्म भरलेला असतो आणि आई आजी म्हणते की झालं बरं का, कारण आता माहीने खूप मोठं आभ्याचं मोबाईलचं ॲडिक्शन दूर केलेलं असतं. आणि तो फॉर्म बघत आता माही खुश होते. आणि त्यानंतर माही तो फॉर्म घेते आणि तो फॉर्म वाचू लागते. माही म्हणते बघूया त्यामध्ये काय लिहिलंय. माही म्हणते हे काय आहे. आई आजी म्हणते पत्ता पत्ता आहे तो. माहीला आता मराठी एकदम व्यवस्थित येत नसते. मला माही स म्हणत असते आणि स ला ख. तेव्हा आता आई आजी माहीला समजावून सांगते. माही म्हणते मला मराठी तर काही वाचताही येत नाही आणि काय करणार मी 12वी करून. आणि त्यानंतर आता आई आजी माहीला म्हणते की हे बघ, अक्षयनं जर विचारलं ना तू आजीकडून फॉर्म का लिहून घेतला, तेव्हा आता त्याला सांगायचं की मला काही प्रश्न कळत नव्हते म्हणून मी आजीला विचारलं हे काय लिहू ते काय लिहू, त्यामुळे आजीनेच फॉर्म भरून दिला. तेवढ्यात आता दरवाजा उघडून अक्षय तिकडे येतो. आणि त्यानंतर आता अक्षय तिथे येत आता आई आजीने फॉर्म भरल्याचे बघतो आणि अक्षय म्हणतो की रमा तू नाही भरलास का फॉर्म. आई
माही आजीला का भरायला लावला तेव्हा आता माही म्हणते की मला काही प्रश्न येत नव्हते ना, म्हणून त्यांनी मला दिला भरून. अक्षय म्हणतो ठीक आहे, आता रमा खाली तुझी साईन कर. आणि आता माही ही सही करायला लागते. तेवढ्यात आता माहीला आठवतं आपल्याला तर रमाची सही येत नाही. आणि पटकन त्या सही करायच्या जागेवरती रमा हात ठेवते आणि म्हणते की आता मी काय करू, आणि मला तर रमाची सहीच येत नाही करता. आणि इकडे आता अक्षय म्हणतो की रमा बघतेस काय, अगं कर ना ग सही. रमा म्हणजे माही म्हणते करते ना मी सही, फक्त हा फॉर्म व्यवस्थित भरलाय की नाही ते मी बघत होते. तर आता आजी म्हणते की अक्षय तू सुद्धा एकदा चेक करून घे. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो कर ना सही. तेवढ्यात अक्षयला एक फोन येतो आणि फोन घेत अक्षय म्हणतो मी आलोच. अक्षय बाजूला निघून जातो. आणि तेवढ्यात आता माहीच्या डोक्यात विचार येतो की मी किती जरी नाकारलं ना तरी मी रमा होऊच शकत नाही, कारण मी रमा नाहीये. इकडे आता मंगला मावशी सायदाला सांगत असते की हो ती अक्षय मुकदमांची बायकोच आहे. सायदा म्हणतो पण त्या दिवशी त्या आल्या होत्या ना इकडे. मंगला मावशी म्हणते की आल्या होत्या ना. सायदा म्हणतो की मग पंकज काका कसे म्हणालेत की त्या हरवल्यात म्हणून. हसतच मंगल मावशी म्हणते की त्याचं काय आहे, ती रमा आहे ना. तर तेवढ्याच दरवाजातून कावेरी तिथे येते आणि मोठ्याने आता कावेरी ही मंगलला चूप बसावयास सांगते. मंगल मावशी आता हसतच कावेरीला म्हणते की अगं हे आहेत ना त्या दिवशी आले होते. तर मग कावेरी आता मंगलला चूप बसावयास सांगते. सायदाकडे बघत आता कावेरी रागाने मंगल मावशी म्हणते त्याचं काय आहे ना, आमच्या मंगलला जरा जास्तच बोलायची सवय आहे. आणि त्यानंतर हात जोडतच आता रागाने कावेरी म्हणते की माझी मुलगी रमा तिच्या सासरी खूप खुश आहे. सायदा म्हणतो की मग ते कसे काय शोधत होते. तेव्हा आता रागाने कावेरी म्हणते की आता या तुम्ही. आणि आता सायदा हा कावेरीकडे बघून उठून उभा राहतो आणि म्हणतो की काय झालं काय माहिती, आणि सायदा बाहेर निघून जातो. सायदा बाहेर जाता क्षणी इकडे कावेरी मंगल मावशीला म्हणते की काय सांगत होती त्यांना, ते काय आपल्या ओळखीचे आहेत का, अनोळखी माणसाला एवढं आपल्या घरातलं काही सांगत असतात का मंगल. कावेरी म्हणते का त्यांना रमाबद्दल सांगत होती, अगं ते जावई बापूंचे मित्र आहेत तुला माहिती आहे ना. आणि लगेच आता मंगल मावशी म्हणते की आपली रमा जिवंत असेल तर. कावेरी म्हणते की आपल्या रमाशी त्यांचा काय संबंध असेल, मंगल तुला कळतंय की काही. कावेरी म्हणते की जर त्यांनी उद्या जावई बापूंना सांगितलं तर आपल्याला ते किती महागात पडेल तुला कळतंय का. तेव्हा आता रमाबद्दल कुणाशी काहीही बोलायचं नाही असे कावेरी आता मंगला मावशीला ठणकावून सांगते. इकडे आता रमाला त्या आडगळीच्या खोलीमध्ये बांधून ठेवलेलं असतं. रमा आता विचार करू लागते आणि म्हणते की काय अवस्था झाली माझी, आणि मला आता इथून कोण सोडेन. रमाला आता तहान लागलेली असते आणि रमा आता लगेच मला पाणी हवंय असे म्हणत पाणी द्या अशी हाक मारते. आणि त्यानंतर आता इकडे माही ही बाहेर आलेली असते. माही आता बाहेर रस्त्याने जात असताना पाटील कॉन्स्टेबल आता माहीला बघते आणि आता लगेच पाटील कॉन्स्टेबल पळतच तिथे येते आणि माहीचा हात धरते आणि म्हणते ए कुठे निघालीस, आणि सांगू का साहेबांना विचारून आली का. माही आता पाटील कॉन्स्टेबलला म्हणते की हात सोडा माझा. आणि लगेच आता पाटील कॉन्स्टेबल म्हणते की नील सरांनी तुला आश्रमात नेलं होतं ना. माही म्हणते काय बोलताय तुम्ही, नील सरांनी मला कुठे कुठे नेलं होतं. आणि माही म्हणते की शेलार सरांनी तुला नेलं होतं, तू इकडे कुठे फिरतेस. आता माही म्हणते की नील शेलारनी. आणि लगेच पाटील कॉन्स्टेबल म्हणते हो तेच नील शेलार इन्स्पेक्टर. आणि पाटील कॉन्स्टेबल म्हणते की तू गुंगीमध्ये आली होतीस ना तक्रार करायला, तेव्हा नील सरांनीच तुला नाही का जेलमध्ये ठेवलं होतं एक रात्र. तर माहीला आता काही समजत नसते. आणि त्याच्यानंतर आता ते तुला घेऊन गेले होते आणि तू इकडे कुठे फिरते असे आता लगेच ती पाटील कॉन्स्टेबल माहीला सांगते. पटकन आता माही ही बाजूला जाते आणि विचार करू लागते की ह्या काय म्हणतात, नील शेलार सरांनी मला आश्रमात सोडलं म्हणून, आणि मला एक दिवस जेलमध्ये सुद्धा ठेवलं होतं माझ्यासारखीच दिसणारी ती मुलगी. आणि लगेच आता माहीच्या लक्षात आलेलं असतं की जशी मी रमाच्या जागी आहे तसे नीलनं सुद्धा माझ्या जागेवरती रमाला आणलंय तर. आणि ते बघून आणि ते ऐकून आता रमाला मोठा आनंद झालेला असतो. आणि लगेच आता माहीच्या लक्षात येतं, माही विचार करते की मी तरी म्हटलं देविका आणि नील पुन्हा मुकादमाच्या घरी आले कसे नाहीत, मला त्रास द्यायला मला ब्लॅकमेल करायला ते कसे आले नाहीत. बरोबर, म्हणजे रमा ही नील आणि देविकाच्या ताब्यात असल्याचे सत्य आता माही समोर आलेले असते. आणि आता माही विचार करते की माझ्याशी नाटक करायला ते आले सुद्धा नाही, माझ्या सहीसाठी एक सुद्धा फॉर्म ते घेऊन आले नाही, याचा अर्थ रमा ही त्यांच्या ताब्यात आहे.
आणि मला त्यांचा फोनही आला नाही आणि एखादी धमकीसुद्धा आली नाही. सह्या करण्यासाठी मला कुणी काही आता फोर्ससुद्धा केला नाही. आणि हे सगळं ते का करत नाही आहे, कारण माझ्यासारखीच रमा त्यांना ऑलरेडी सापडली हे आता माहीच्या लक्षात आलेले असते. आणि म्हणजे रमाला आता माही करून सगळी प्रॉपर्टी ते त्यांच्या नावावर करून घेणार आहेत हे आता माहीच्या लक्षात आलेलं असतं. आणि ते सगळं लक्षात येताच माही विचार करते की ओ गॉड, हे किती वाईट लोक आहेत आणि नील असा कसा करू शकतो. तेवढ्यात पाटील कॉन्स्टेबल म्हणते की काय आठवलं का पोरी तुला, आता कसला विचार करते. तर माई म्हणते आठवलं ना. आणि आता ते सगळं लक्षात येताच आपण आता मंदिरात गेलो असताना रमा आपल्याला बाहेर कशी त्या चपलावाल्यासमोर दिसली होती आणि आपण कसं आता कारमध्ये लपलो होतो आणि कारमधून तेथून निघून गेलो होतो हे आता माहीला आठवतं. आणि माही विचार करते की म्हणजे रमा आता जिवंत आहे. आणि त्यानंतर आता माहीच्या लक्षात नाही तर खात्री झालेली असते की रमा ही जिवंत आहे. नैनाने आता रमाला म्हणजे माहीला सांगितलेलं असतं की तुला माही खरंच जर रमा बनायचं असेल ना तर तू रमाला शोधून आण. आणि इकडे आता रमा ही बांधलेल्या अवस्थेत असते. रमाला खूप तहान लागलेली असते. रमा विचार करते की इथून मी आता कशी सुटणार. आणि रमा आता त्या ठेवलेल्या ताटाकडे बघत असते. तेवढ्यात देविका रागारागाने तिथे येते. रमाने अजून काही खाल्लेलं नसल्याचे देविकाच्या लक्षात येते. देविका आता रमाकडे बघते आणि म्हणते की यातलं काहीच खाणार नाही आहेस का तू, ठीक आहे नको खाऊ असे म्हणत आता ते ताट देविका उचलून बाहेर घेऊन जाते. आणि रागारागाने देविका ते ताट घेऊन खाली येते आणि नील समोर ठेवते. नील ते सगळं बघतो तर आता देविका म्हणते की एक नंबरची हट्टी मुलगी आहे ती. अजूनही तिने नील काहीच खाल्लं नाही. जाऊ दे, राहू दे तिला आता उपाशी. नील म्हणतो की राहू दे तिला उपाशी, ती खूप हट्टीपणा करते ना, मग आपण तिला अजून त्रास देऊ. ती आपल्याला जेवढा त्रास देण्याचा प्रयत्न करते ना आपण तिच्यापेक्षा डबल त्रास तिला देऊ. नील म्हणतो मला खात्री आहे जितका जास्त त्रास आपण तिला देऊ ना तेवढा जास्त त्रास आता आपण जर तिला दिला तर आपल्याकडे ती लवकर सरेंडर होईल. नील आता देविकाकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो रमा तुला आमच्या तावडीतून कोणीच नाही सोडू शकत. इकडे रमाला आता अक्षयची खूप आठवण येत असते. रमा बांधलेल्या अवस्थेत असते आणि बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते की बाप्पा मला यांच्याकडे जायचंय असे म्हणत रमा रडू लागते. आणि रडतच आता रमा गणपती बाप्पाला म्हणते की बाप्पा माझे सगळे यांच्याकडे जाण्याचे मार्ग आता बंद झालेत, तेव्हा तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ बाप्पा. आणि त्याच वेळेस आता माही ही अखेर देविकाच्या त्या घरी आलेली असते. आणि आता काचेतून माहीचे लक्ष आता समोर बांधलेल्या रमाकडे जाते. रमा आता रडत असते, डोळे झाकून देवबाप्पाचा धावा करत असते. आणि त्याच वेळेस काचेतून आता माही ही रमाला बघते आणि रमाला बघता क्षणी माहीला रमाच्या सत्याचा उलगडा झालेला असतो. माहीने आता जीन्स पॅन्ट घातलेली असतात, शूज घातलेले असते आणि लगेच एक एक पाय मागे टाकत माही आता जोराने दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते. आणि त्या क्षणी आता माही जोराने पळत येऊन त्या दरवाजातून उडी मारते. काच आता माहीच्या त्या उडीमुळे तुटलेली असते आणि माही ही रमासमोर येऊन पडलेली असते. आणि पटकन आता पडलेल्या माहीकडे आता रमा बघू लागते. माहीने आता मास्क घातलेला असतो. माही सुद्धा आता रमाकडे बघू लागते. माहीकडे बघत आता रमा ही सुटण्याचा प्रयत्न करू लागते. तर एकटक नजरेने माही आता रमाकडेच बघत असते. रमा आता सुटण्याचा प्रयत्न करू लागते तर माही तिच्या अंगावरच्या सगळ्या काचा बाजूला करते आणि पटकन उठून आता रमासमोर येते. आणि त्यानंतर आता माही ही रमासमोर येत रमाचे हात आता दाव्याने आता बांधलेले असतात आणि ते सगळे सोडू लागते. रमाचे दोन्ही हात सोडून त्यानंतर माही बाजूला येते आणि लगेच आता तोंडावरचा स्कार्फ काढून माही म्हणते की जोपर्यंत माही आहे ना तोपर्यंत रमाला काही होणार नाही. आणि माही आता तिचा तिरपा चेहरा रमाकडे करते तर रमा आता खुर्चीवरून उठून माहीकडे बघू लागते. आणि त्या क्षणी आता रमा ही माहीसमोर येताच आता ही सुद्धा आपल्यासारखी सेम टू सेम दिसत असल्याचे आता रमाच्या लक्षात आलेले असते. आणि माहीला बघून रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि पटकन रमा तिचे दोन्ही हात आपल्या चेहऱ्याला लावते आणि माहीकडे बघू लागते. सेम टू सेम आपली सेम प्रतिकृती असल्याचे आता रमाच्या लक्षात आलेले असते.
आणि त्यानंतर आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. रमा ही फक्त माहीकडे बघतच राहते आणि त्यानंतर रमा म्हणते की आपण दोघे एकदम सारख्या. तर लगेच माही म्हणते की हो, म्हणून तर नीतीने आपल्याला एकमेकांमध्ये बदलले. तर आता रमा म्हणते की म्हणजे? तर आता माही म्हणते की माझं नाव माही आणि मी तुझ्या जागेवरती आणि तुझं नाव रमा, तू माझ्या जागेवर. आणि तू जिवंत नव्हती म्हणून मी रमा बनवून तुझ्या घरी राहत होते अक्षय बरोबर. आणि लगेच आता रमा हसतच म्हणते की म्हणजे यांनी दुसरं लग्न केलेलं नाही ना. आणि लगेच आता रमाला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस रमा म्हणते की सांगा ना, म्हणजे यांनी दुसरं लग्न केलं नाही ना. त्याच वेळेस आता माहीला नायनाचे शब्द आठवतात. नायनाने सांगितलेलं असतं की तुला जर रमा बनून राहायचं असेल ना तर तुला रमाला सोडवलंच पाहिजे. आणि लगेच आता रमा इकडे माहीला म्हणत असते की सांगा ना, यांनी दुसरं लग्न नाही केलं ना. माही आता रमाकडे बघू लागते आणि आता रमा म्हणते की सांगा ना, यांचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे ना. आणि इकडे आता अक्षय हा हॉलमध्ये झोपलेला असतो. अक्षय आता विचार करतो की आज रमाचा आवाज ऐकून जरा वेगळंच वाटलं. काय असेल रमाच्या या आवाजात, असे म्हणत आता अक्षय देखील विचार करू लागतो. तर इकडे माहीने आता रमाला सोडवलेलं असतं आणि रमाने आता माहीला एकदम जबरदस्त असा प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा आता त्यांचं लग्न झालंय की नाही हे माही रमाला सांगणार का? आणि आता माही ही रमाची भेट अक्षय सोबत कशी घडवणार आणि दोन्हीही खरे प्रेम करणाऱ्यांना माही कशी एकत्र आणणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.